स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती तसेच स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या अमरावतीकरांच्या पदरी महानगरपालिका नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती स्वप्नाचा चुराडा करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप प्रभाग क्रमांक 19च्या तिरुपतीनगर क्रमांक 2 श्याम विहार कुलतिया फार्म परिसराचा आरोप आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कुलतिया फार्म येथे वार्ड क्रमांक 19 मधील 3-4 नगरातील नागरिक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात। महानगरपालिका ही जागा गणेशोत्सवाकरिता राखीव करून देण्यात आली आहे। कुलतिया नगरातील या जागेत काही नगरसेवक व मनपा अधिकारी यांची मनमानी कारभारामुळे या खुल्या जागेत परिसरातील सांडपाणी आणून सोडण्याचे काम करीत आहेत। याकरिता कच्च्या नालीचे खोदकाम करणे सुरूच आहे। मैदानात सुद्धा खोदकाम केले असून प्लेग्राऊंडमध्ये नागरिकांना आता फेरफटका मारता येत नाही। एकीकडे मनपा नागरिकांच्या आरोग्याशी काळजी घेत असल्याचा आव आणत असली तरी प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना विविध रोगांचे आमंत्रण देत आहे। या मैदानामध्ये या नाल्यामधून आलेले पाणी साचले तर येथे घाण पाण्यात डुकरांचा हैदोस, डासांचे प्रमाण वाढेल तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरणार आहे। त्यामुळे अर्थातच नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे। तसेच येथे साजरा करण्यात येत असलेल्या गणेशोत्सवावर सुद्धा मोठा परिणाम होणार असून नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत। तिरुपती नंबर 2 श्याम विहार कुलतिया फार्म आणि 1-2 कॉलन्यात आमच्या या आजूबाजूचे आहेत। हे आम्ही सगळे आमच्या इथचे स्थानिक रहिवासी इथे गणपती मांडतात आणि या ग्राउंडमध्ये दरवर्षी गणपती मांडला जातो आणि त्या दृष्टिकोनातून हे ग्राउंड आम्हाला राखीव दिलेलं होतं प्रशासनाने। तर त्यावेळेस काय आला तर हे ग्राउंड नगरसेवक म्हणा किंवा इंजिनियर साहेब म्हणा आता यांच्या चुकीमुळे म्हणा हे ग्राउंड हे मधातून खोदलं गेलेलं आहे आणि हे मधातून खोदल्यामुळे काय झालं की आता तिथे जे आमचं प्लेग्राऊंड होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। आमचं असं नागरिकांचं म्हणणं आहे की बा तुम्ही जे हे केलं हे प्रॉपर वेने करावं आणि याचं कुठेतरी एक तर तुम्हाला पक्की नाली करता येत असेल तर करावी, अन्यथा त्याचं ते तुम्ही बुजवून ते आम्हाला वाटमोकळी करून द्यावं। सदर नालीचे खोदकाम अधिकृत आहे की अनधिकृत याबाबतही नागरिक संभ्रमामध्ये आहेत। नागरिकांना विश्वासात घेऊन सदर काम करण्याची मनपा नगरसेवक व अधिकाऱ्यांची गरज होती, मात्र मनमानी काम करून नागरिकांच्या भावनांशी खेळ खेळण्याचा हा प्रकार असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या नालीचे पाणी साठवण्याची पर्यायी व्यवस्था करावी, कुलतिया नगरामध्ये सांडपाणी साठू नये अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे। कोणतेही काम करायच्या आधी महानगरपालिकेची परवानगी घेऊन काम केल्या जाते, पण या कामामध्ये असं दिसून येत आहे की स्थानिक नगरसेवक आणि जे समजा इथचे आपले स्थानिक नगरसेवक आणि आपले जे महानगरपालिकेचे अधिकारी आहे यांनीही कोणतीही परवानगी न घेता प्रथमदर्शनी तरी असंच दिसून राहिलं की या कामामध्ये परवानगी घेतलेली दिसून येत नाही। आणि हा जो कुलतिया फार्मचा ओपन स्पेस आहे, ह्या ओपन स्पेसमध्ये एक जवळपास म्हणजे 4 ते 5 नगराचं जे काही पाणी आहे ते एका ठिकाणी आणून या ओपन स्पेसमध्ये डंप केलेलं आहे। त्याच्यातून असा काही परिणाम होणार आहे की जे एका ठिकाणी पाणी साठल्यामुळं त्या ठिकाणी रोगराई प्रसरणार आहे। डुकरं येऊन समजा तिथे एक प्रकारचं त्यांचं डबकं तयार करतील, रोगराईच्या माध्यमातून लोकांना जीविताला हानी पोचणार आहेत। तर हे सर्व होऊ नये म्हणून आणि जे आपलं समजा आपलं महानगरपालिकेचं धोरण आहे किंवा स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण जेव्हा समोर चाललो आहोत तर अशा पद्धतीच्या गोष्टी इथं टाळायला पाहिजे आणि कोणतीही परवानगी न घेता किंवा तिथल्या प्रॉपर लोकांना विश्वासात न घेता हे बेकायदेशीर इथं जे म्हणजे खोदकाम झालेलं आहे ओपन स्पेसमध्ये हे ताबडतोब बंद करायला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।